नमस्कार मंडळी, आज बनवणार आहोत आपण वर्षभर पुरेल असा झणझणीत काळा मसाला. यासाठी लागणारे जिन्नस बघूया. तेजपत्ता, सुके खोबऱ्याचे तुकडे, दगडफूल, सोबत जिरे, शहाजिरे, धने, खसखस, काळी मिरी, साधे जिरे, मोठा वेलचा, विलायची. आता सगळे जिन्नस मंद आचेवर खमंग भाजून घ्यायचे. आधी मसाले थोडं तेल टाकून कढईत थोडे काळसर होईपर्यंत भाजायचे. मग सुके पदार्थ भाजून घ्यायचे. जळू द्यायचे नाहीत, खूप काळेही करायचे नाहीत. बघा कसा छान रंग बदलतोय. यात मोठी वेलची, लवंग, मिरी, जायपत्री, दालचिनी सगळं आहे. खमंग वास सुटला की गॅस बंद करायचा. भाजलेला सगळा मसाला पूर्ण थंड करून घ्यायचा. गरम दळला तर मसाला ओलसर होतो आणि खराब होतो. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करायचा. आता हे बारीक दळलेले जिन्नस चाळणीने चाळून घ्यायचे आणि मसाला एकदम मऊ होईल.